नमस्कार शेतकरी दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं पूर्ण. रमेश संतोबा पंढरकर, हां. तालुका वसमत, मुक्काम पोस्ट. जिल्हा हिंगोली, मुक्काम पोस्ट बळेगाव. बर. मोबाईल नंबर सांगा एकदा. 82 हां. 61 हां. 00 73 89. आता ही शेती आहे कृषी पदवीधर कल्याण राखोंडे यांची. तर हे दादा पाहतात ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती. किती दिवस झाले फवारून? 10-12 दिवस झाले. 10-12 दिवस. हम्म. बरं. आता हा शेतकरी बंधूंनो हा जुन्या करप्या म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला होता. प्रत्येक पानावर डाग होते. फवारणीनंतर काय वाटलं? फवारणीनंतर डाग कमी दिसली. हां, म्हणजे आहे ते डाग जागेवर थांबले. हो. आणि नवीन पानावर नवीन पानावर चांगली पाने यायला लागली. अजिबात त्याच्यावर ठिपका वगैरे टिपका वगैरे काहीच नाही. शेतकऱ्यांना दाखवायचं का एकदा? आता शेतकरी बंधूंना आता हे याच्यावरलं या लेवलला करपा होता तुमच्या डोळ्यासमोर. आणि हा हो. हे नवीन पान हम्म. आहे याच्यावर ठिपका काय? नाही हा? नाही असं औषध पाहिलं आतापर्यंत कधी नाही करप्यावर? नाही. तर याच्या आधी किती फवारण्या घेतल्या तुम्ही याच्या आधी खूप सळ घेतल्या. तरी अंदाजा? 4-5 झाल्या. 4-5 फवारण्याने करपा कंट्रोल झाला? नाही. एका फवारणीत एका फवारणीत किंवा क्लिअर झालं. आणि आणखी 10-12 दिवस झाले नवीन करपा अजिबात नाही. बरोबर आहे. हो. बाकी शेतकऱ्यांनी फवारायला पाहिजे का? हां, फवारा पाहिजे. बिंदास्त. कशामुळं? कवर व्हायला. कव्हर व्हायला. बरं. आणि ग्रीनरी म्हणजे हिरवेपणा बी यायला हळद. हो. कारण ही विहिरीचं पाणी फुटल्यामुळे एकदम पिवळी पडली होती. बरोबर आहे. हो. आणि करप्या बी हे होता. हो. बरं. बाकी शेतकऱ्यांनी फवारायला पाहिजे. हां, फवारा पाहिजे. एक्स्ट्रीम पीक शक्ती आहे नंबर 1. हो. चालतं. धन्यवाद दादा. धन्यवाद.